सैफवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद हा बांगलादेशी कुस्तीपटू आहे। मोहम्मद शरीफुल शहजादचा अनेक कुस्तींच्या स्पर्धेमध्ये सहभाग आहे। वांद्रे परिसरात अनेक सेलिब्रिटींच्या घराची त्यांनी रेकी केल्याचं देखील कळतंय। बिल्डिंग खाली हिरवळ असल्यानं पडण्याची भीती नसल्यानं सैफच्या घराची निवड देखील केल्याचं कळतंय। याच कारणामुळे आरोपीचे शरीर आणि शरीरयष्टी इतकी घट्ट होती। जेव्हा तो सैफची मोलकरीण लीमावर हल्ला करत होता तेव्हा सैफने आरोपीची कंबर घट्ट धरली होती। त्यानंतर आरोपीने कुस्तीच्या चालींनी सैफला नियंत्रित केलं। प्रथम त्याने त्याच्या मानेवर मागच्या बाजूला वार केला आणि त्यानंतर त्याच्या पाठीवर चाकूने वार करायला सुरुवात केली आणि ज्यामुळे चाकूचा एक भाग तुटला। चौकशी दरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की काही दिवसापूर्वी रिक्षातून प्रवास करत असताना त्याला एका ऑटो चालकाकडून कळले की वांद्रे परिसरात अनेक मोठे उद्योगपती आणि श्रीमंत लोक राहतात। त्याच दिवशी आरोपीने एक चोरी करण्याचा कट रचला आणि सैफ अली खान यांनी ही इमारत निवडली कारण खाली हिरवळ होती, त्यामुळे चढताना पडण्याची शक्यता असल्यास गंभीर दुखापत होणार नाही। आरोपी मोहम्मद शरीफुल शहजादने सैफ अली खानच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी इतर काही सेलिब्रिटींच्या घरांची देखील रेकी केली होती का याचा तपास आता पोलीस करतायत। आरोपी 1 कोटी रुपये चोरण्याच्या उद्देशाने गेला होता आणि या पैशांसह बांगलादेशला जाण्याचा विचार करत होता। सैफच्या मोलकरीणनेही तिच्या निवेदनात 1 कोटी रुपये मागितल्याचा उल्लेख केला। या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत जोडले। शिल्पा, खरं तर आरोपीने वांद्रे परिसरात अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली होती आणि त्यानंतर काही कारणास्तव खाली हिरवळ आहे आणि त्यामुळे सैफ अली खानच्या घराची निवड केली। काही गंभीर दुखापत होणे याचा सर्वांचा विचार करता काय या संदर्भातली सविस्तर माहिती? कारण आपण जर पाहिलं तर सैफ अली खान हत्या प्रकरणी हल्ल्या प्रकरणी जो आरोपी आहे बांगलादेशी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आणि विशेष म्हणजे आता अजून एक नवीन अपडेट समोर येत आहे। हा जो आरोपी होता तो कुस्तीपटू असल्याचं समजतंय आणि त्याच्या विभागामध्ये ज्या स्थानिक लेवलवर कुस्तीच्या स्पर्धा होतात त्यामध्ये देखील तो सहभागी होत असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि हा आरोपी आपल्या भारतामध्ये येऊन त्याने बांद्रामध्ये मोठे उद्योगपती किंवा श्रीमंत लोक राहतात अशी त्याला एका रिक्षा चालकाकडून माहिती मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने त्याने बांद्र्यामध्ये चोरी करण्याचा कट रचलेला, रेकी करून सलमान खान असेल, शाहरुख खान असेल अशा अनेक अभिनेत्यांच्या घरांची त्याने रेकी केलेली। मात्र यामध्ये त्याने सैफ अली खानचा इमारत जी रेकी केली त्यामध्ये त्याला असं आढळून आलं की या इमारतीचा जो ग्राउंड लेवलचा भाग आहे तिथे खालच्या बाजूला हिरवळ आहे आणि जर आपण 12व्या मजल्यापर्यंत चढत असेल, जर खाली पडलो तर कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही। या अनुषंगाने त्याने सैफ अली खानच्या घराची रेकी करून तिथे चोरीचा कट रचलेला आणि त्याच अनुषंगाने तो 12व्या मजल्यावर चढून आतमध्ये त्याने प्रवेश केलेला। मात्र जेव्हा झटापट झाली त्यावेळी सैफ अली खानने या इस्माच्या कमरेला पकडलेलं। मात्र हा कुस्तीपटू असल्यामुळे त्याने त्या कुस्ती स्टाईलने सैफ अली खानच्या मानेवर, कमरेत अनेक ठिकाणी वार केलेले पाहायला मिळाले आणि त्या वार करत असताना जो चाकू कमरेच्या म्हणजेच मानेच्या मणक्याच्या ठिकाणी तो चाकू आतमध्ये अडकला, तो चाकू तुटला। असा कुस्तीपटू असल्यामुळे कुस्ती स्टाईलने त्याने सैफ अली खानवर वार केलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यातून तो झटापटीमध्ये सुटून तो बाहेर निघालेला आहे। विशेष म्हणजे हिरवळ होती, असा पूर्ण सगळा कट रचला होता। 1 कोटी रुपये चोरून त्याला पुन्हा बांगलादेशला जायचं होतं असा सगळा विचार त्याने केला होता आणि त्याच अनुषंगाने तो सैफ अली खानच्या घरामध्ये घुसला होता। करण अगदी नक्कीच शिल्पा, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।